षटकातील पहिला बॉल मनोज डॅनी पहिलं षटक आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण अशोक भगतला पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडला, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. सुरेख फटका, पहिला बॉलवर पहिला चौकार आलाय त्या ठिकाणी आणि 2 धावांच्या पायनंटीचा सामना देखील करावा लागेल श्री कालिका माता खारबाव संघाला, कारण ते आज फक्त आणि फक्त 10 खेळाडूंसोबत मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाची सुरुवात, पहिल्या बॉलवर चौकार. षटकातील पुढचा बॉल मनोज डॅनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका, हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. 2 बॉलवर 2 चौकार आल्यात अशोक भगतच्या बॅटमधून. खरं तर अशोक भगत पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. चांगली फलंदाजी करत असताना आणि गावदेवी रानसुनोली संघाचा विचार केला तर गावदेवी ओवली यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचा एक वेगळाच इतिहास आहे. 4 वेळा ते फायनल मॅच खेळल्यात आणि 2 वेळा जिंकल्यात देखील. या स्पर्धेच्या माध्यमातून 5वी वेळ फायनल खेळतील का याकडे नक्कीच लक्ष आहे. अजून एक चांगला फटका, बॉल थांबत नाहीये, सलगचा हा तिसरा चौकार. अशोक सुनील चांगली सुरुवात त्या ठिकाणी करून दिली अशोक भगतने आणि त्यानंतर त्याची विकेट त्या ठिकाणी गेली आहे. नवीन फलंदाज गणेश पाटील. पाहूया गणेश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण गणेश पाटीलकडे देखील क्षमता चांगली आहे. खास करून रानसुनोली संघाने प्रत्येक वर्षी गावदेवी ओवली संघाच्या आयोजनामध्ये मात्र इम्प्रेस केलं आहे. सलग 4 वेळा फायनल सामना खेळणं नक्कीच एक मोठी गोष्ट आहे. षटकातील पुढचा बॉल मनोज डॅनी पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने धावफलक 13 वर पोहोचलंय. आता मात्र समोर गोटीराम येतोय. पाहूया गोटीराम कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी. बॅक टू बॅक 3 चौकार आणि त्यानंतर चांगलं कमबॅक मनोज डॅनी याच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत, 1 गडी बाद, 13 धावा.
आणि 2 धावांच्या पायनंटीचा सामना करावा लागेल. त्या 2 धावा आम्ही प्लस करतोय. एकंदरीत 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 15 धावा धावफलकावर. वेलकम अनिल म्हात्रे, कोपर टीमचे एक चांगले खेळाडू. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या बलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. बजरंगच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवर डबल धाव पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेसोबत असं संपर्क नाही आहे. मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. 21 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची गडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. गणेश पाटील बॅक टू द डगआउट. ट्वेंटी 21 धावा धावफलकावर आहेत. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बजरंग पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवला गेलाय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. चालू मॅच जी आहे त्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत वेताल कोपर टीम समोर असेल याची नोंद घ्या. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
सुस्वागतम सुस्वागतम. गावदेवी ओळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025मध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रात आपण बघतोय सामना रंगतोय गावदेवी रांजणेरी आणि कालिका माता खारबाव या संघामध्ये. ते तिसरे शतक मार्गस्थ बॅक टू द बॉलर केलेलं आहे. इथे नक्कीच एकेरी धाव आणि स्ट्राईक रुटेड होते. बघूया स्ट्राईकसाठी सज्ज आता फलंदाज गुट्टीराम. बघूया कशा रीतीने इथे यानंतर सामोरा जाईल. थोडीशी दुखापत झालेली दिसते तिथे क्षेत्ररक्षण करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाला लगेच मात्र निर्णय घ्यायचा आहे जेणेकरून वेळेच्या बाबतीत आपल्याला सहकार्य होईल. बघा लगेच गोलंदाजांनी निर्णय घेतला, काही नाही, काही फरक फारसा पडत नाही गोलंदाजीमध्ये. रनअपमध्ये ओव्हर द विकेटचा मारा करताना गोलंदाज किशोर. एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या 27. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र लिडिंग एज तिथे झाली. चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही आणि फक्त पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. इथे धावसंख्या 28. तिसरे षटक जरी मार्गस्थ असले तरी धावा मात्र धावफलकावर जितक्या असाव्या तितक्या आहेत, म्हणजे सरासरी चांगली राखलेली आहे. यानंतर येणाऱ्या चेंडूंमध्ये जर चांगल्या रीतीने फलंदाजी केली, मोठे फटके खेळले तर अजूनही धावसंख्येला आकार येऊ शकते. पुढे ससाद खेळण्याचा प्रयत्न पद्धत त्याचा वापर इथे पाहायला मिळाला, मात्र गोलंदाजाने किशोर याने अशा रीतीने चेंडू हाताळला. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर फलंदाजाची नक्कीच हालचाल पाहून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी किशोर यांच्या मार्फत आत्तापर्यंत 4 धावा दिलेल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. इथे मात्र चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, झेल होतं आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. तर नक्कीच द्वारकानाथ फलंदाजीसाठी सज्ज. निळखंड बाद झाल्यानंतर गोलंदाजीसाठी किशोर एकदा आपल्या षटकात चांगली गोलंदाजी हाताळताना बघा जशी गरज होती तिसऱ्या षटकात गोलंदाजी तशा रीतीने गोलंदाजी हाताळतं. पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. सलामीवीर बाद होतोय, माघारी परततोय गोटीराम. नक्कीच संत गतीने सुरुवात केली होती, थोडी अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी झाली नाही आणि अशा रीतीने धावबाद होऊन परतलेले आहेत. आत्ता मात्र दोन्ही खेळपट्टीवर फलंदाज असतील ते ताज्या दमाचे फलंदाज असतील. एकंदरीत या दोन्ही फलंदाजांना आता शेवटच्या षटकात पंच या चेंडूवर 1 धाव. हां येस, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात स्वतःला मात्र तिथे बाद होण्यापासून रोखू शकले नाहीत. कुठला गोलंदाज याच्यावर षटक स्लॉग और डेथ ओव्हरमध्ये कुठला गोलंदाज येईल बघूया. गोलंदाजीसाठी नक्कीच धावा आहेत त्या 10च्या एकंदरीत सरासरी जर बघितलं तर 10च्या आसपास, म्हणजे 29 धावा झालेल्या आहेत. 3 षटक संपलेले आहेत. काही धावा या षटकामध्ये कमी आल्या, त्यानंतर मात्र 10-11ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली असती, मात्र तसं काही घडलेलं नाही. चांगली गोलंदाजी किशोर यांची. कालिका माता खारबाव संघाकडून नक्कीच नेहमीच
अशी गोलंदाजी त्यांच्यामार्फत केली जाते आणि मुख्य गोलंदाज म्हणून त्यांच्याकडं बघितलं जाते. या संघाचा एक इन्फॉर्ममध्ये असलेला संघ काळिकामाता खारबाव संघ 2-2 हात करतोय. संघ गावदेवी राजनोली संघाशी गोलंदाजी मार्गावर येतोय. गोलंदाज इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढल्या. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. चौकार. तुझ्या चिकन्या रुपड्याला आहेत. एकंदरीत आपल्याला आता यानंतर चांगली सूर ताळ संगीतमय वातावरणामध्ये आता इथे चांगल्या रीतीने खेळाडूंची प्रशंसा केलेली पाहायला मिळेल. बघूया पहिल्याच चेंडूवर चौकार गेल्यानंतर जितू गोलंदाजीमध्ये काय परिवर्तन करतो. द्वारकानं त्यांच्या बॅटमधून इथे मात्र आत्ता धावांचा ओघ वाहतो की काय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तशी गरजही आहे. 33 धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 4थं षटक मार्गस्थ. 4 षटकांचा सामना. ते ऑफसाईडच्या बाहेरील चेंडूला ओढून घेतलेला आहे. इथे जात आहे काओ कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक आहे मात्र चुकी झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. जीवनदान होईल. तो ज्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता त्या फलंदाजाला मात्र द्वारकानाथ याला जीवनदान मिळतंय. कितपत हा जीवनदान तुमच्यासाठी घातक ठरू शकतोय, धोकादायक ठरू शकते ह्या येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपल्याला समजेल. पुन्हा एकदा जितू वळतोय. राईट ओव्हर विकेटचा मारा. ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा थोडीशी चुकी झालेली आहे. चुकी इथे झाल्यानंतर त्या चुकीला माफी नाही. कारण जे फलंदाज आहेत ना ते थोडंसं तुमच्या चुकीला लगेच एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये करायला तयार असतात आणि घडलंही तसंच. क्षणाची चूक आणि लगेच 1 धावाचा फटका. जितू पुन्हा एकदा राईट ओव्हर विकेटचा मारा. आत्ता मोठा फटका. आता चेंडूच्या बॅटच्या मधोमध चेंडू येतो आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. अचानक गिअर चेंज केले. शेवटच्या षटकात तशी गरज होती फटकेबाजीची. तशी फटकेबाजी पाहायला मिळते. उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू. पंच वळत आहेत आमच्याकडे सुरेश घरत सर. बघा उजव्या एसटीच्या बाहेर कधीपासून आपण पाहतोय तर मारा केला जातो. ऑफ साईडला मारा केला जातो. एकंदरीत फलंदाजाला ऑन साईडला खेळण्यापासून दूर केलं जातं. मात्र जर आपण बघितलं तर द्वारकानाथ पूर्णपणे ऑन साईडला खेळण्याच्या मूडमध्ये आणि हाही चेंडू येतोय मधोमध. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा आता इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. शपल क्रॉस झाला होता पहिल्यांदाच फलंदाज. त्याची हालचाल बघून गोलंदाजाने इथे चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडू. जितू इथे धावा झालेल्या आहेत त्या 50 आणि 51 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडूमध्ये 4 षटकांची समाप्ती झाली आहे. शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतील की धाव एकंदरीत 21 आलेले आहेत. 21 धावा एका षटकामध्ये शेवटच्या कुठल्या गेल्या. चांगली गोलंदाजी केली होती याआधी तिन्ही गोलंदाजांनी. मनोज असो, बजरंग असो, किशोर असो. मात्र शेवटच्या षटकात जी खरंच विस्फोटक फलंदाजी झाली त्या फलंदाजीच्या बळावर आता मात्र एक मोठं आव्हान आपल्याला समोर दिसतंय.
ते गावदेवी राजनोली संघाच्या. चांगली फलंदाजी गावदेवी राजनोली संघाकडून. खारबाव संघाला मात्र आत्ता चांगल्या रीतीने इथे फलंदाजी करून ज्या गोलंदाजांनी चुका केल्या त्याच्यावर मात्र तुम्हाला आता पांघरून घालायचं आहे. बघूया काय घडणार आहे. नक्कीच गावदेवी राजनोली आणि काळिकामाता खारबाव या दोन संघामध्ये चालू असलेला हा सामना या दुपारच्या सत्रामध्ये मात्र धावांचा ओघ इतका वाढलेला आहे की गोलंदाजांना मात्र आता या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं थोडंसं नक्कीच धोकादायक ठरू शकते. कारण बघितलं शेवटच्या षटकात द्वारकानाथ यांनी अगदी सहज चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवलं होतं षटकाराच्या स्वरूपाने. अशीच फलंदाजी करावी लागेल खारबाव संघाला. पांढऱ्या शुभ्र रंगाची ही जर्सी कसोटी क्रिकेटला अनुसरून चला दोन्ही सलामीवीर मात्र मैदानामध्ये जात आहेत आपल्या आवेशात. हॅलो. तर गुंदवली गावावरून विनोदजी म्हात्रे या आयोजनाला नियोजनाला आणि सरपंच उपसरपंच चषकाला भरभरून शुभेच्छा देत आहेत. आयोजन आवडलेलं आहे. त्यानंतर अल्पेश गायकवाड यांच्या गुणलेखनाचे ते फॅन आहेत. संदेश वखारे यांच्या समालोचनाचेही ते फॅन आहेत.
समोरच्या पॅनलला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेचं आयोजन त्यांना आवडलेलं आहे. लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. खूप खूप धन्यवाद विनोदजी म्हात्रे. चला, क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. दोन्ही सलामीवर ही मैदानामध्ये पंच हे आमची जागा घेत आहेत. एकंदरीत पहिला षटक टाकण्यासाठी येते गोलंदाज गोटीराम, ज्यांनी ही सलामी जी फलंदाजी केली होती, मात्र फलंदाजीमध्ये फारसे योगदान दिलं नाही, धावचीत झाले होते. त्यानंतर इथे पहिलं सलामीचं षटक हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राईकला असेल किशोर, नॉन स्ट्रायकरला असेल मनोज. नक्कीच किशोर यांनी चांगले षटक हाताळलं होतं. इथे बघूया फलंदाजीसाठी कशा रीतीने अष्टपैलू कामगिरी करण्याची त्यांच्याकडे संधी आहे. पहिला चेंडू 51 धावांचं आव्हान आहे. कशा रीतीने पाठलाग केला जाईल. अप्रतिम असा फटका, विराट कोहलीच्या अंदाजाने चेंडू जाईल एनफिल्डच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. सुंदर, अप्रतिम. जितक्या वेळेला तुम्ही क्षणचित्रामध्ये हा फटका पाहाल ना, तितक्या वेळेला तुम्हाला मोह आवरणार नाही हा फटका पाहण्याचा. कुणालाही वाटावं की आपल्या बॅटमधूनही असेच फटके निघायला हवे. सुरुवात 51 धावांच्या आव्हान पाठलाग करण्यासाठी जशी हवी होती तशी सुरुवात पहिल्या चेंडूपासून. इथे मात्र मोठाच चेंडू होता. 8व्या गतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक, त्या दिशेला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र एकेरी धाव. बॅटला जरासा स्पर्श केला होता, त्या अनुषंगाने एक धाव किशोरच्या खात्यामध्ये अजून एक जमा होईल, संघाच्या खात्यात जमा होईल. धावसंख्या बिनबाद 7. काय सुरुवात केली पहिल्या चेंडूवर, अप्रतिम असा षटकार. त्यानंतर परिवर्तन केलं गोटीराम यांनी आपल्या चेंडूमध्ये. थोडा मंद गतीचा चेंडू हाताळला. इथे डावखुरा फलंदाज मनोज. डावखुरा फलंदाजाला नक्कीच क्षेत्ररक्षकांना थोडासा त्रास होत असतो, डोकेदुखी ठरत असतात हे डावखुरे फलंदाज जेव्हा फलंदाजीला येतात. कुठे क्षेत्ररक्षण सजवावं हा त्यांना एक यक्ष प्रश्न पडलेला असतो. कुठलाही संघ असो, मग तो रेग्युलर असो, 40+ असो, अंडर 19 असो. इथे मात्र ऑन साईडला खेळून काढलेला चेंडू. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या प्रयत्नात ते चेंडू घेण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी धावा, एकच धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही, कारण असं वाटलं होतं की किशोर मला माझ्या एनला धोका होऊ शकतोय आणि किशोर इन फॉर्ममध्ये आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतोय. स्वतःचा विकेट इतका स्वस्त जाऊ द्यायचं नाही हा मनसुबा त्यांनी केलेला आहे. इथे पुन्हा एकदा गोटीराम ओव्हर द विकेटचा मारा. पुढे सजार घेण्याचा ते मिस टाइम शॉट जो होत आहे. तिसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज कॅच झेलची. जसं पकड नक्कीच बघितलं आपण की जिथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता तिथेच चेंडू गेला. याचा अर्थ गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवर जसं क्षेत्ररक्षणानं सजवलं होतं तशीच त्यांना सफलता मिळाली. नवीन फलंदाज जातोय. चांगली फलंदाजी करत होता किशोर. इथे एक चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण
ड्राईव्ह करण्याचा जो प्रयत्न केला होता तो फसला आणि जिथे क्षेत्ररक्षक पंडित तयार होते तिथेच चेंडू गेला आणि अगदी सहज झेल पकडला गेला. पहिल्या गड्याचं पतन झालं. धावसंख्या आहे ती 8. एक षटकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर धावसंख्या थोडीशी संत झालेली आहे, मंदावलेली आहे. गोटीराम पुन्हा एकदा गोटीराम पुन्हा एकदा इथे आमच्या समालोचन कक्षाच्या इथे चेंडू येईल, एक टप्प्याने सीमारेषे बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आणि धावपळकावर सस्त आहेत. सन्माननीय मेहुलजी सुरेश पाटील यांचे इथे शुभ आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपलं सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका, जणू काय त्याच फटक्याची कार्बन कॉपी पाहायला मिळते. चौकार. दोन चेंडूवर 2 चौकार. 16 धावा झालेल्या आहेत. करायच्या आहेत 51. म्हणजे बघा, जशी सरासरी हवी होती त्यापेक्षा जास्त सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच म्हणजे काळिका माता खारबाव हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. आताचे जिथे इथे शुभ आगमन ज्यांचं झालेलं आहे, सन्माननीय मेहुलजी सुरेश पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व भारतवासियांना, सर्व क्रीडा रसिकांना, खेळाडूंना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. निळखंड गोलंदाजी मार्गावर येते. स्ट्राईकसाठी डावखुरे फलंदाज सज्ज होते. मनोज डॅनी म्हणून त्यांना ओळखलं जाते, कारण त्याची फलंदाजी आपण बघितली तर नक्कीच जेव्हा बहरात येते तेव्हा मात्र ते कुठल्याही गोलंदाजाची गय करत नाही. मात्र इथे त्यांना तशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. फिनिशर म्हणून रोल अदा करणं गरजेचं आहे. 2 चौकार पेश केले होते मनोज यांनी. मनोज म्हात्रे यांनी 2 लगातार चौकार पेश केले होते. तर मनोज डॅनी स्ट्राईकसाठी सज्ज होते. दोन्ही मनोज खेळपट्टीवर. डाव्या शीच्या बाहेरील चेंडूला शॉट ऑफ पूल केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येईल. षटकार. तर बघितलं आपण क्षणचित्रामध्ये शॉर्ट पिच चेंडू होता. डाव्याचीचा किंचितसा बाहेर, म्हणजे डाव्या एष्टीवरून जाणार जणू काही हा चेंडू होता. आणि जसा चेंडू हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय. पूल खेळण्यासाठी जो चेंडू हवा होता तसा मिळतोय मनोज डॅनी यांना, आणि त्या चेंडूला षटकाराच्या स्वरूपात सीमारेषे बाहेर पाठवतोय. नक्कीच सहकारी नाराज असतील गोलंदाजांवर, निलखंठ याच्यावर, कारण दोन्ही गोलंदाजांनी निराश केलेलं आहे. 2 षटकाचा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. आता गोलंदाज पोहोचेल का? नाही.
नो मॅन स्लॅनमध्ये चेंडू पडतोय, एकदा पूर्ण दुसऱ्या जायचा प्रयत्न केला जातोय, डेंजर एंडला मनोज. काय घडलंय ते पंचांचा इशारा येईल धावचीतचा. पंचांचा जो निर्णय असेल मैदानातील तोच निर्णय गृहीत धरला जाईल. कुठल्याही प्रकारे तिसऱ्या पंचांची सुविधा इथे उपलब्ध नाही आहे. पंचांनी नाबाद ठरवलेला आहे, याचा अर्थ तिथे बाद ठरवलेला आहे, त्या अर्थी फलंदाज बादच असेल. काय आवश्यकता होती का आवश्यकता मनोज डॅनी यांना दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाता. जेव्हा चेंडू त्यांच्या एंडला फेकला गेला तेव्हा त्यांचं लक्ष नव्हतं, तेव्हा क्षेत्ररक्षकाकडे त्यांनी बघितलं आणि तेव्हाच त्यांना समजलं की आपण फसलो, आपण चुकलो. जर त्यांनी आपली खेळपट्टी आपली क्रीज गाठण्याचा पहिलेच प्रयत्न केला असता तर अगदी सहज पोचले असते. मात्र जेव्हा ते थोडेसे गाफील राहिले आणि जागेवर थांबले त्यानंतर क्षेत्ररक्षकाला संधी होती त्यांच्या एंडला चेंडू फेकण्याची आणि अगदी फायदा घेतलेला आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानात. दुसरा गडी बाद झालेला, पहिला सलामीचा किशोर बाद झाला होता झेलचीतच्या स्वरूपात. त्यानंतर इथे धावचीतच्या स्वरूपात स्वतःलाच जणू काही संकटात ओढवून नेलं मनोजनी. चांगली फलंदाजी करत होते मनोज, चांगला षटकार एक पेश केला होता. त्यानंतर निलखंड त्याला हुरूप येणार आहे कारण इथे कमबॅक करण्याची संधी मिळते. राऊंड द विकेट बघा, अशा रीतीने कमबॅक करता येते गोलंदाजाला, कारण धावचीतच्या स्वरूपात का होईना एक खेळाडू बाद झालेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरील यॉर्कर पद्धतीचा चेंडू आउटसाईड ऑफ चेंडू टाकला होता. एकच धाव, एकेरी धावाने धावसंख्या झालेली ती 24. पहिल्या षटकात एकंदरीत धावांचा ओघ आला होता 16. इतकी चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू षटकार गेल्यानंतर निलखंठ हाताळतोय. मनोज म्हात्रे ज्याने 2 चौकार लगातार खेचले, हॅट्रिकची संधी पाहूया. इथे त्याच दिशेला तिथेच मात्र क्षेत्ररक्षक आहे, पोचेल का नाही, हे पोचू शकत नाही. तिन्ही जर फटके आपण बघितले ना मनोज म्हात्रे यांचे तर समोरच त्याच लॉंग ऑफच्या दिशेला आले आहेत. वेलकम प्रेमनाथजी जयवंत पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय मेहुलजी सुरेश पाटील जे आताच इथे यांचं शुभागमन झालेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दुग्ध शर्करा योग म्हणजे आज त्यांचा शुभ वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मनपूर्वक आपणाचं शुभेच्छा. खरंच खूप भाग्याचा दिवस आज आपल्या देशासाठी. आणि सन्माननीय अतिथी मेहुलजी सुरेश पाटील यांच्यासाठी सुद्धा दुग्ध शर्करा योग शुभ वाढदिवस आहे त्यांचा आज. धावसंख्या या निर्धाव धावेने थांबते ती 26वर. 26. दुसरे षटक मार्गस्थ. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 10 धावाच खर्ची घातलेल्या आहेत. उलटा चेंडू, इथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. मौका भी दिया और चौका भी दिया. मात्र 2 पायांच्या मधून चेंडू फरार झालेला आहे. झेलही घेता आलं नाही आणि चेंडूला अडवताही आलं नाही, म्हणजेच मोका पण दिला, झेलही झालं नाही आणि चौका पण दिला. या चौकाराने धावसंख्या झाली आहे 30. आत्ता मात्र 21 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 12. कुठे सामना होता कुठे आला. पहिल्या षटकानंतर आपण बघितलं कालिका माता खारबाव संघ वडसड होता. त्यानंतर 5व्या चेंडूपर्यंत या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली निलखंड याच्याकडून. शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आला. त्यानंतर पुन्हा सूत्र बदलले. पुन्हा खारबाव संघ सामन्यामध्ये पकड मजबूत करतो. काय
इथे आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहेत बघा. चढ उतार पाहायला मिळत आहेत. एकदा सामना गावदेवी रांजोळणी संघाच्या बाजूने तर एकदा काळिका माता खारबाव संघाच्या बाजूने. बघा कानमंत्र देण्यासाठी किती धडपड चालू आहे, कारण सामना हातात आहे असं त्यांना वाटते. मात्र कुठल्याच संघाला सामना आपल्या हातात आहे असं गृहीत धरून जमत नाही, कारण सामना पलटवार कधी होऊ शकते. कुठला गोलंदाज येईल आणि कधी सामन्याचे चित्र पालटेल, कुठला फलंदाज येईल कधी सामन्याचे चित्र पालटेल सांगू शकत नाही. येतोय तिसरं षटक घेऊन द्वारकानाथ. चांगली फलंदाजी केली होती द्वारकानाथ यांनी. गोलंदाजीमध्ये बघूया तिसरं षटक महत्त्वाचं. इथे ऑफसाईडचा चेंडू होता, मात्र बॅटला व्यवस्थित मधोमध आलेलं नाही आणि ते ऑन साईडला आलेलं आहे. इथे जो काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाने एक धाव तिथे फक्त स्ट्राईक रूट आहेत. मनोज म्हात्रे स्ट्राईकसाठी सज्ज आहेत. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. 5 चेंडूचा सामना केला आहे, एकंदरीत धावा केल्या आहेत 14. काय फलंदाजी केली आहे. फिनिशर म्हणून एक रोल अदा करायचा आहे, तो रोल त्यांनी आतापर्यंत तरी केलेला आहे. त्याला मात्र त्यांना अंजाम द्यावा लागेल, शेवट करावा लागेल अशाच रीतीने. उजव्याशीच्या बाहेर चेंडूला ऑफ साईडला ड्राईव्ह केलं आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे लॉंग ऑफला. अशा रीतीने तुम्ही जर गोलंदाजी कराल, एकेरी धावांवर समोरच्या फलंदाजांना रोखाल, तर नक्कीच शेवटच्या षटकात तुमच्या चौथ्या गोलंदाजासाठी भरगच्च धावा तुम्ही वाचू शकता. एकंदरीत धावा 32. 19ची गरज अजूनही. 19 नीड इंटू 10 डिलिव्हरी. इथे आता मात्र लेट कट केलं आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चुकी झालेली आहे. त्या चुकीला मात्र तिथे लगेच एका धावेचं परिवर्तन दुसऱ्या धावेत. धावसंख्या 34. 17ची आवश्यकता. नीट 17 इंटू 9 डिलिव्हरी. 9 चेंडू 17ची आवश्यकता. कुठे काहीही घडू शकेल, काहीही घडू शकेल. द्वारकानाथ आत्तापर्यंत 3 चेंडू 4 धावा खर्ची घातलेल्या आहेत. राईटम ओव्हर द विकेटचा मारा. ऑफस्टम्पच्या बाहेर इथे फटका फसला आहे. स्वतः फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज इथे झेल होऊ शकलेला नाही, मात्र एकच धाव. चांगली गोलंदाजी. इथे मात्र एक झेलचीची संधी होती, मात्र प्रयत्न तर आपल्याला पूर्णपणे दिसले गोलंदाजाकडून. जेव्हा मित्रांनो उलट्या दिशेला धावत जाऊन झेल पकडायचा असतो, तेव्हा प्रत्येक गोलंदाजाला ते जमत नाही, क्षेत्ररक्षकाला ते जमत नाही. इथे तसंच घडलं. गोलंदाजाने प्रयत्न केला, मात्र उलट्या दिशेला जाऊन झेल पकडणं थोडंसं कठीण झालं. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 5 धावा खर्ची घातलेल्या आहेत. एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या 35. 16ची आवश्यकता. करायच्या आहेत 51. खराब चेंडू, फुलटाच चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भलेही झेल झाला नाही, मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. झेल घ्यावा की चौकार वाचवावा, झेल घ्यावा की चौकार वाचवावा, या द्विधा मनस्थितीत असताना त्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू अडवण्याचं काम केला. झेलही नाही, चौकारही नाही, फक्त समाधानकारक 2 धावा. समाधान झालं असेल मनोज म्हात्रे यांना, समाधान झालं असेल क्षेत्ररक्षकाला, समाधान झालं असेल गोलंदाजाला. या चेंडूवर कुणीही नाराज नाही. बघूया पुन्हा एकदा द्वारकानाथ. मनोज म्हात्रे चांगली फलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला ऑन साईडला कार्पेटच्या साह्याने ओढून काढलेलं आहे. इथे एकच धाव. बघा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. गावदेवी रांजणोली संघाकडून इथे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल द्वारकानाथ. या षटकामध्ये किती धावा खर्ची घातल्या? फक्त आणि फक्त 8. बघा 21 धावा हव्या होत्या 2 षटकात, इथे 8 धावा खर्ची घातलेल्या आहेत. आत्ता मात्र चेंडू राहिले 6 आणि धावा पाहिजे त्या 13. 13 धावा. चेंडू शेष आहेत 6.
शेवटच्या षटकात कुठला गोलंदाज येणार जो 13 धावांचं संरक्षण करेल. बाळा तरेकरी गोलंदाजी सुपूर्द केलेली आहे. विश्वास दाखवलेला आहे बाळाकडे आणि तो सार्थ ठरवावा लागेल. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं सहज सोपं काम नसते. संघातील मुख्य गोलंदाज जो असतो ना, तर गोलंदाजालाच इथे गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे बाळा. बाळावर पूर्ण विश्वास आहे. अनेक सामने अशा अवस्थेत असताना त्याने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेले आहेत. मात्र प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला, खारबाव संघाचा, तर मनोज म्हात्रे यांनी सुद्धा अशा परिस्थितीत अनेक सामने आपल्या बाजूने खेचून आणलेले आहेत. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि दोन्ही 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरील फलंदाज खेळपट्टीवर आहेत. क्षेत्ररक्षणाची पाहणी केलेली आहे. कुठे फटकेबाजी करायची याचं परीक्षण केलं जाते. इथे मात्र शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूला शॉर्ट पिच चेंडू होता. थोड्या अधुरी मनाने खेळलेला हा फटका होता. बॅटच्या मधोमध चेंडू आला नाही, हवा तसा दूरही गेला नाही आणि मात्र जरी दूर गेला असता तर कदाचित झेल झाला असता. उलट फलंदाजाचं नुकसान झालं असतं. 2 धावा येतात मनोजच्या खात्यात. एकंदरीत 5 चेंडू शेष, 11ची आवश्यकता. मोठा फटका येईल का? या 5 चेंडूमध्ये एक मोठी फटक्याची आवश्यकता आहे. मात्र या 5 चेंडूमध्ये तुम्हाला 2 विकेटची गरज आहे. गोलंदाजीचा विचार केला बाळा तरेचा तर काय घडेल, काय रंगते हा सामना. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. दोन्ही संघ माघार घ्यायला तयार नाहीत. बाळा तरे मनोजसाठी पुन्हा एकदा हादुऱ्या म्हणून खेळून काढलेला आहे. एकही धाव नाही, धावच घेतली नाही. बघा 4 चेंडू, 11ची आवश्यकता. येईल का? येईल का मोठा फटका? 2ऱ्या षटकापर्यंत हा सामना कालिका खारबाव संघाच्या बाजूने झुकला होता. 3ऱ्या षटकात द्वारकानाथ यांनी मात्र पुन्हा आपल्या बाजूने झुकवला. इथे आता थोडीशी बाजू अडचण दिसते राजनोली संघाची. स्ट्रेट आहे, क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणी मात्र चांगला झेल पकडला जाईल. खेळ संपुष्टात येईल मनोज यांची. फलंदाज बाद. म्हणतात त्याला, अशा रीतीने झेल पकडलेला आहे. इथे विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये एंट्री करतोय. उशीर होतोय एंट्री करण्यासाठी. मात्र 3 चेंडू आणि पाहिजे त्या 11. काय घडेल या 3 चेंडूंवर? 2 मोठे फटके येतील का? 2 षटकार येतील का? 1 षटकार, 1 चौकार येईल का? 3 चौकार येतील का? काय दडलंय प्रत्येक चेंडू मागे बाळा तरे. बघूया राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे येतोय आकाशाला गवस निघालणारा हा गगनभेदी षटकार. इथे आमचे समालोचक संदेश वखारे तिथे फलंदाज संदेश जागतिक संदेश देत आहेत. असं वाटलं नव्हतं की या चेंडूवर सामन्याचे चित्त इतकं पालटेल. या फलंदाजाला इतका उशिरा मैदानात येण्याची संधी का मिळाली? प्रेक्षकांना चाहताना प्रश्न पडलेला असेल. स्ट्राईक खाद्य उघड षटकाराने केलेली आहे. गरज असताना षटकार
याला म्हणतात फिनिशर, याला म्हणतात संकटमोचक. मात्र अजून तुमचं संकट टळलेलं नाही. 2 चेंडू 5ची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत संधी असेल फलंदाजाला. गोलंदाज आला तरी या षटकारानंतर काय परिवर्तन करेल आपल्या गोलंदाजीमध्ये. ॲटम ओव्हर द विकेटचा मारा. हो, सुनील म्हात्रे सर वळतायत आमच्याकडे, अवांतर धावेची खून करतायत. आत्ता मात्र चौकाराची आवश्यकता. 2 चेंडू शेष. काय सामना झुकलाय बघा मित्रांनो. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा सामना. पाहुण्यांनाही खरंच आनंद लुटता आला या सामन्याचं. इथे मात्र खोलो टप्प्याचा चेंडू आहे, स्वतःचा बचाव केला, खोदून काढला होता चेंडूला. गलती चुकी गोलंदाजाकडून. 1 धाव जरी वाचली असती ना स्वतःला फायदा झाला असता गोलंदाजाला. मात्र फेकी केलेला चेंडू व्यवस्थित घेता आलं नाही आणि त्या अनुषंगाने 1 धाव जी गेली एक्स्ट्रा ती कुठेतरी आता तुम्हाला सळणार आहे, टोचणार आहे, बोचणार आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय दडलं या चेंडूमध्ये. गावदे रांजणोळी की काळिका माता खारबाव. काही सेकंदानंतर निर्णय कळेल. सन्माननीय श्री मेहुलजी सुरेश पाटील यांचा आज शुभ वाढदिवस आहे आणि त्यांच्या निमित्ताने एक जबरदस्त त्यांना भेट दिलेली आहे या सामन्याने. काय रंगतदार सामना पाहायला मिळालेला आहे पाहुण्यांना. नक्कीच हा चेंडू तुम्ही विचारपूर्वक टाकू शकता, कारण पूर्ण दोन्ही संघाची मदार आहे या चेंडूवर. गोलंदाज वर्सेस फलंदाज. इथे मात्र चेंडू काटपीटच्या साहाय्याने जाईल. क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल का. चुकी झाली. दुसऱ्या द्यायचा प्रयत्न सक्सेसफुल. इथे मात्र विजयी होतोय संघ काळिका माता खारबाव. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.